नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेमध्ये आता खूप धमाकेदार असा ट्विस्ट दाखवलेला आहे। मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय ज्याच्यामध्ये आता पृथ्वीला या विद्याधरचा खरा चेहरा समजणार आहे। हो मंडळी, जेव्हा हा विद्याधर आता आरतीच्या अंगावर हात टाकतो आणि त्यावेळेला आता ह्या पृथ्वीने स्वतः पाहिलेला आहे आणि त्या क्षणी आता पृथ्वीला कळलंय की हा विद्याधर एक नंबरचा नीच आणि नालायक माणूस आहे। आणि मंडळी, या सगळ्यामध्ये आता जेव्हा आरती आणि हा पृथ्वी दोघं सुद्धा पृथ्वीच्या बेडरूममध्ये असतात आणि पृथ्वी आरतीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असता, हे सगळं बघण्यासाठी आता हा विद्याधर आहे ना शिल्पाला घेऊन येतो आणि शिल्पाला म्हणतो की बघ, तुझ्या डोळा देखत हे सगळं काय चालू आहे बघ, तुझ्या हातातून सगळं काही निघून गेलंय। ह्या दोन्ही मुलींनी बाप लेकांना दोघांना सुद्धा स्वतःच्या नादाला लावलंय, असं बरंच काही आता तो शिल्पाच्या डोक्यात भरत असतो। आणि मंडळी, त्यानंतर शिल्पाने रागाच्या भरात आरती आणि आनंदीसोबत जे काही केलंय त्याच्यामुळे पृथ्वी आता त्यांची ढाल बनून उभा राहिलाय। आणि या विद्याधरचा नीच चेहरा जेव्हा त्याच्या समोर येतो त्यानंतर विद्याधरला त्याने जी काही अद्दल घडवली आहे मंडळी, खरंच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप भारी दाखवलाय। फायनली पृथ्वीला कळलं की हा विद्याधर कसा आहे आणि युगंधर कसा आहे ते। आणि त्यानंतर एवढंच नाही तर शिल्पा सुद्धा आता ह्या विद्याधरच्याच पाठीमागं आहे, त्याला सपोर्ट करते। हे सगळं काही आता पृथ्वीच्या लक्षात आलंय। तर मंडळी, इकडे आता पृथ्वीने स्वतः आनंदीला युगंधरच्या जवळ आणलेला आहे आणि त्या दोघांना पुन्हा एकत्र आणलंय। आता हे सगळं नेमकं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूया। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय की अजून हा युगंधर काही शुद्धीवर आलेला नाहीये आणि त्याची तिन्ही पोरं त्याच्या बाजूलाच बसलेले असतात। पृथ्वी अजून पण टेन्शनमध्ये असतो। तर प्रांजल म्हणत असतो की बाबांची काय अवस्था झाली आहे, ज्या बाबांनी आपल्याला इतकं लहानाचं मोठं केलं, इतकं प्रेम केलं, हे अख्खं सगळं वर्चस्व उभं केलं, साम्राज्य उभं केलं आणि आज त्यांचीच ही अशी अवस्था झाली ना, मला बघवतच नाहीये दादा, काय हाल करून घेतलेत बाबांनी स्वतःचे। मंडळी, आता ही मिताली जी आहे ती सुद्धा म्हणते की बाबा उठा ना, किती वेळ लागतो त्यांना शुद्धीवर यायला, दादा बघणार आहे काय होते बाबांना। आणि तेवढ्यात तो म्हणतो की मिताली म्हणते की त्यांचे हातपाय सुद्धा किती थंडगार पडलेत बघ। पृथ्वी म्हणतो की काय, आता म्हणते मी त्यांच्यासाठी पांघरून घेऊन येतो। तर मंडळी, इथे आता प्रांजल सुद्धा खूप खचलेला असतो। आता त्या मुलांना धैर्य देतो की तुम्ही अजिबात खचू नका, बाबांना काही होणार नाहीये, मी इथे आहे ना, मी युगंधर निंबाळकरांना काहीही होऊ देणार नाहीये, हा पृथ्वी असेपर्यंत नाहीच नाही। मिताली म्हणते मग दादा तू बघ ना जरा, त्यांचे हातपाय पूर्ण थंड पडले, तरी शुद्धीवर तर येत नाही येत ते अजून पण, काय करायचं। तो म्हणतो की थांब मी पांघरून देतो। आणि आता तो युगंधरच्या कपाटामध्ये जातो आणि त्यातून तो ब्लँकेट बाहेर काढतो, तर त्याच्या हातातून एक फोटो खाली पडतो। आता हा पृथ्वी आहे ना, तो फोटो हातामध्ये घेतो, तर त्यांचा लहानपणीचा फोटो आहे, म्हणजे समिधा, युगंधर आणि हा पृथ्वी, या तिघांचा लहानपणीचा फोटो असतो। आणि तो फोटो बघून आता तो खूपच भावूक झालेला आहे। त्या फोटोवरून हात फिरवतो आणि त्याच्याकडे बघतच बसलेला असतो आणि म्हणतो की जेव्हा मी लहान होतो तेव्हा बाबा तुम्ही माझ्याशी ढाल बनून माझ्या पाठीशी उभे असायचात, मला मोटिवेट करायचात, मला सपोर्ट करायचात आणि आज तुमची ही अशी अवस्था झाली, मला पाहवतच नाही आहे। तेवढ्यात आता ही मिताली म्हणते की दादा कसला फोटो आहे, काय पाहतोस तू हे। आता पृथ्वी म्हणतो की फोटो माझा लहानपणीचा फोटो आहे, बघ ना बघ ना, या फोटोमध्ये बाबा लहान असताना प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी खंबीर उभे असायचे, माझ्या पाठीशी उभे असायचे, प्रत्येक गोष्टीमध्ये मला साथ द्यायचे आणि आज ही त्यांची अशी अवस्था झाली ना, मला नाही बघवत आहे गं। तेवढ्यात आता ही मिताली म्हणते दादा तू असा खचून जाऊ नकोस रे, तू जर असा खचून गेलास तर मग आम्ही काय करायचं। आता हा म्हणतो की नाही नाही, मी खचून जात नाही आहे, जोपर्यंत निंबाळकरांना बरं वाटत नाही आहे ना तोपर्यंत मी बिलकुल खचून जाणार नाही आहे, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि अजिबात काळजी करू नका तुम्ही, बाबांना निंबाळकरांना मी काहीच होऊ देणार नाही आहे, असं म्हणतो। आता त्याच्या मनात खरं तर युगंधरबद्दल भरपूर प्रेम असतं, काळजी असते, पण तरीसुद्धा अजून तो त्यांना बाबा म्हणत नाही आहे, त्याच्या तोंडातून निघून चुकून बाबा येत आहे, पण तो अजून पण निंबाळकरच असं म्हणतोय। तर मंडळी, आता ही शिल्पा मागे दरवाजामध्ये येऊन उभी राहिलेली असते आणि हे सगळं बघत असते आणि तिलाही कळतं की पृथ्वीच्या मनात आणि मुलांच्या मनात अजूनही वडिलांबद्दल बरंच प्रेम आहे। वरवर जरी त्यांच्याशी कसंही वागत असले तरी त्यांच्या मनात खूप आदर आहे युगंधरबद्दल, हे तिला समजलंय। तर मंडळी, आता जेव्हा ह्या सगळ्यांचं बोलणं सुरू असतं तर इकडे दाखवलंय की हा विद्याधर आता त्याच्या रूममध्ये आलाय। आरशासमोर बसून आता तो स्वतःचा चेहरा बघत असतो आणि म्हणतो की हे काय झालं, हा एवढा माझा सुंदर चेहरा विद्रूप झालाय, कुरूप झालाय त्या आनंदीमुळं, माझ्या या एवढ्या सोन्यासारख्या चेहऱ्यावर एवढा मोठा डाग आयुष्यभरासाठी। आणि त्यांना आनंदीने जे काही केलं, म्हणजे जो गरम गरम तवा त्याच्या चेहऱ्यावर मारलेला असतो ना, ते त्याला आठवतं आणि म्हणतो की त्या आनंदीची एवढी हिंमत, माझा चेहरा खराब केला तिनं, नाही हा, मी तिला सोडणार नाही आहे। आणि तो रागाने आता उठतो, स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो, त्याला खूप राग आलेला असतो आणि तिथे असलेल्या सगळ्या वस्तूंची आदळआपट करायला सुरुवात करतो। तिथे असलेला टेबल, खुर्ची, ब्लँकेट सगळं त्यांनी इकडे अस्तव्यस्त केलं आहे
आणि खूप जोरजोरामध्ये तो आरडाओरडा करत असतो, ओरडत असतो. आणि तेवढ्यात मागून आता ही धनश्री येते आणि म्हणते, की "अहो काय झालं? काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? मग तुम्ही असा आरडाओरडा का करताय? चिडचिड का करताय?" तेवढ्यात मंडळी हा विद्याधर आहे ना स्वतःचा चेहरा असा लपवत असतो. आता ही धनश्री म्हणते, "तुम्ही काय लपवताय? दाखवा बरं मला तुम्ही काय लपवताय? काही झालंय का तुम्हाला?" आणि तेवढ्यात आता हा घाबरत आहे ना विद्याधर स्वतःच्या चेहऱ्यावरचा हात बाजूला करतो आणि त्याच्या डोळ्यात आहे ना अक्षरशः पाणी असतं मंडळी, माहिती आहे का? त्याला खूप असं त्रास होत असतो, स्वतःचा चेहरा खराब झालाय. आता ही धनश्री सुद्धा बघते आणि म्हणते, की "अहो काय झालं हे तुमच्या चेहऱ्याला? काही लागलं का कुठे? का कोणी मारलं तुम्हाला? सांगा ना काय झालं?" आता विद्यार्थ्याला कसं सांगावं कळत नाहीये. तो म्हणतो, की "माझा माझा सोन्यासारखा चेहरा खराब केला तिनं, सोडणार नाही मी तिला." आणि आता तो विद्याधर ना तिथे बेडवर खाली बसतो. धनश्री येते आणि म्हणते, "थांबा, मी तुमच्या चेहऱ्याला ना औषध लावते. तुम्ही काळजी करू नका." आणि तिने गेली आहे आणि औषध लावते आणि म्हणते, की "कुणी केलं हे सांगा ना? कुणी केलं? कुणी चेहरा खराब केला तुमचा?" तेव्हा हा विद्याधर म्हणतो, की "त्या आनंदीनं गरम गरम तवा मारला माझ्या चेहऱ्यावरती आणि माझ्या चेहऱ्यावर डाग आणला तिने." मंडळी आता चेहऱ्यावर डाग असल्यानंतरचा जो काही अनुभव आहे तो आता ह्या धनश्रीला चांगलाच माहिती आहे. आणि हा विद्यार्थी तिला ह्या गोष्टीबद्दल सतत बोलायचा. आणि मंडळी आता हा विद्यार्थी इतका हताश झालेला असतो आणि म्हणतो, की "काय करू? माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी बाहेर लोकांना तोंड तरी कसं दाखवू?" पूर्ण खचलेलं दाखवलंय. आणि आता ही धनश्री त्याला मिठी मारते आणि म्हणते, की "तुम्ही नका काळजी करू नका. तुमची बायको आहे ना, तुम्हाला काही होऊ देणार नाहीये. सगळं काही नीट होईल. नका काळजी करू तुम्ही." आणि तिने ना त्याच्याला घट्टशी मिठी मारली आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर ना आता पूर्ण ती क्रीम लावत असते आणि म्हणते, की "जिने त्या आनंदीने तुमच्या चेहऱ्याची अशी अवस्था केली ना, माझ्या सौभाग्यावर तिने हात उचलला. मी तिला सोडणार नाहीये. आता त्या आनंदीला तिची जागा दाखवायची वेळ आलीच आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या गोष्टीचा बदला आहे ना मी स्वतः घेणार आहे." आणि मंडळी ही धनश्री खरंच खूप चिडलेली दाखवलेली असते. आणि विद्याधर हा प्रत्यक्षात पहिल्यांदा मी त्याला रडताना बघितलंय आणि तो आकसाबुकशी असं रडत असतो तिथे बसून. तर मंडळी इकडे दाखवले, की आनंदी किचनमध्ये असते आणि तिने आरतीला बोलवलेलं असतं. आता तिला असं झालं, की मालकसाहेब कधी बरे होत आहेत आणि कधी त्यांना जाऊन भेटते, कारण बिचारीला मालकसाहेबांना अजून भेटताच आलेलं नाही आहे. तर मंडळी इकडे आता आरती येते आणि म्हणते, की "आनंदी काय झालं? आणि तुझी अशी अवस्था का झाली? काय झालं हे सगळं? बरी आहेस ना तू?" त्यावर आता आरती म्हणते, की "हो." आनंदी म्हणते, "हो, मी बरी आहे." आरती म्हणते, "नाही आहे हां आनंदी, नक्की सांग काय झालंय? कोणी काही केलं का तुला? त्या विद्याधरने परत त्रास दिला का?" तेव्हा मंडळी आता झालेला सगळा प्रकार आहे ना आनंदी इकडे सांगत असते आणि म्हणते, की "हो, तो विद्याधर मला काय करणार आहे? मीच आज त्याची अशी अवस्था करून ठेवली ना, पुन्हा माझ्या वाटेलाही जाणार नाही कधी तो." आरती म्हणते, "आनंदी अगं नक्की काय केलंयस तू?" आनंदी म्हणते, की "माझ्या सौभाग्याबद्दल, माझ्या मालक वाईट साईड बोलत होता. गरम गरम तव्याने त्याचं तोंडच पोळून ठेवलंय. पुन्हा माझ्या वाटेला जायचा विचार पण करणार नाहीये." आरती म्हणते, "बरं झालं. त्याला चांगली अद्दल घडवलीस ना तेच चांगलं झालं. यापुढे म्हणजे तुझ्या वाटेला सुद्धा जाणार नाहीये. आणि ह्यापुढे पुन्हा जर तुझ्या वाटेला गेला ना सोडायचं नाहीये त्याला आणि अजिबात कोणाला घाबरायचं नाहीये." आनंदी म्हणते, की "हो, जर पुन्हा तो माझ्या मालक साहेबांबद्दल आणि माझ्या सौभाग्याबद्दल बोलला, त्याच्यात जर आडवा आला तर मी त्याला अजिबात सोडणार नाहीये. बस आत्तापर्यंत त्याने ही आंधळी आनंदी बघितली होती, पण यापुढे तो वेगळ्या आनंदीला बघेल." आणि मंडळी ह्या दोघींचं बोलणं सुरू असताना तेवढ्यात ही धनश्री आहे ना मागे येऊन उभी राहून थांबलेली असते. आरतीसुद्धा आता तिला मोटिवेट करत असते आणि म्हणते, की "हो आनंदी, पुन्हा जर त्या विद्याधरने तुझ्या अंगाला हात जरी लावला ना, त्याला सोडायचं नाही हां. चांगला धडा शिकवायचा." आता ही धनश्री मागून पुढे त्यांनी म्हणते, की "वा वा वा वा, छान चाललंय. म्हणजे बहीण येऊन एका बहिणीचे चांगलेच कान भरतेस. पण तू कोणाबद्दल बोलतेस, कोणाच्या घरात येऊन बोलतेस, याचं भान आहे ना तुला?" आणि आनंदीच्या जवळ येऊन म्हणते, की "तुझी हिंमतच कशी झाली की माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची? तुझी इतकी हिंमत की माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याला डाग लावलास तू?" आणि मंडळी आता ही धनश्री जी आहे ना आनंदीच्या अंगावर धावून जाणार असते. तेवढ्यात आता मध्येच आरती येते आणि म्हणते, की "काय चुकीचं केलं तिने? बोला ना." आनंदीच्या जवळ जायचं नाही आणि तिच्या अंगाला हात तर लावायचा नाहीच नाही. आणि ती आता मध्ये उभी राहून म्हणते, की "हे बघा, आनंदीने जे काही केलं ते काही चुकीचं केलं नाही आहे. तुमचा नवरा काय आहे, कसा आहे, हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे." धनश्री म्हणते, माझ्या नवऱ्याबद्दल बोलायचं नाही हां." तेवढ्यात आता आनंदी म्हणते, की "आरतीताई थांब. ही ना माझी लढाई आहे. ही मलाच लढायची आहे." आरती म्हणते, "पण आनंदी म्हणते, की "आरतीताई प्लीज." आणि आता आरती तिथून बाजूला झाली आहे. तर मंडळी आता आनंदी समोर येते आणि म्हणते, की "हो, मी मारलं विद्याधरला. जो माझ्या नवऱ्याच्या समोर येणार, माझ्या नवऱ्याच्याबद्दल वाईट साईड बोलेल, माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठेल, त्याची मी हीच अवस्था करून ठेवणार आहे. आज फक्त मी त्याला मारलंय, त्याच्या चेहऱ्यावर डाग दिलाय. मला डोळे नाही आहेत, मी आंधळी आहे, म्हणून फक्त एक मार मिळालाय त्याला. जर मला डोळे असते ना, तर याच्यापेक्षा घाणेरडी अवस्था करून ठेवली असती मी. उभा जित्ता जाळलेला असता मी त्याला." मंडळी आता आनंदी असं बोलल्यानंतर धनश्री म्हणते, की "तोंड सांभाळून बोल. माझ्या नवऱ्याबद्दल बोलतेस तू." त्यात आनंदी म्हणते, की "माझं अजून बोलणं झालं नाहीये. मला अजून बोलायचंय, माझं अजून बोलणं बाकी आहे.
तर आता मंडळी धनश्रीला हे आनंदीचं रूप बघून खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे ही आनंदी एवढा आवाज चढवून बोलते माझ्याशी. धनश्री तिथे उभीच राहिलेली असते. आनंदी म्हणते की तुम्हाला तुमच्या नवऱ्याला जरा काही त्रास झाला, त्याच्या चेहऱ्याला भाजलंय, तर तुम्हाला इतका त्रास होतोय ना. मग आत्तापर्यंत विद्याधरने मालक साहेबांसोबत किती नीच खेळ खेळला तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या जीवावर उठला, प्रत्येक वेळेला त्यांचा अपमान केला, त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून दूर केलं. अहो एवढंच काय, त्याने इथे कुकरचा ब्लास्ट करून मला जाळण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मालक साहेबांना त्रास देण्यासाठी त्यांनी एकही संधी सोडली नाही आहे. प्रचंड त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे. प्रत्येक वेळेला मुलांसमोर त्यांना तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यावेळेला एक बायको म्हणून मला राग येणार नाही आहे का? एक बायको म्हणून जर तुम्हाला राग येऊ शकतो, तो जर जायच आहे, तर मग एक बायको म्हणून मला राग आला तर यात काय चुकलं सांगा ना, काय चुकलं? धनश्रीजाई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी फक्त डोळ्यांनी आंधळी आहे हो, फक्त डोळ्यांनी आंधळी आहे. म्हणून माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मी त्याला काहीच करू शकत नाही आहे. पण तुम्हाला डोळे असून पण तुम्ही आंधळे आहात. विद्याधर तुमच्यासोबत काय वागतोय, सगळ्यांसमोर काय वागतोय, हे सगळं काही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय, पण नवऱ्यावरच्या आंधळ्या प्रेमामुळे तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी पाठीशी घालताय आणि आयुष्यातली सगळ्यात मोठी तुमची चूक आहे. तुम्हाला सगळं काही उघड्या डोळ्याने दिसत असताना सुद्धा त्यांच्या प्रत्येक चुकावर तुम्ही पांघरून घालताय, बघून न बघितल्यासारखं करताय आणि सगळ्या गोष्टी पोटामध्ये ठेवून देताय. खरं सांगा तुम्ही आज मला, खरं सांगा, विद्याधर साहेब जे काही वागतात आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटतायत का? सांगा ना, पटतायत? तुम्हाला खरंच त्या गोष्टींचा त्रास होत नाहीये? तुम्हाला खरंच काही वाटत नाहीये का? बोला ना. मंडळी, आता जेव्हा आनंदी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते ना, धनश्री गपचूप तिथे उभी राहिलेली असते. आनंदी म्हणते तुम्ही गप्प राहिलात ना, त्यातच मला ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं मिळालेत. पण धनश्री ताई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? खरं सांगते, तुम्हाला सगळ्या गोष्टी डोळ्याने दिसत असताना सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टींकडे डोळे बंद करून बघतात. ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे आणि ह्या चुकीमुळेच तुम्ही तुमचा संसार उद्ध्वस्त करून घेणार आहात, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार आहात. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही तुमच्या हातामध्ये वेळ आहे. तुम्ही उघड्या डोळ्यांनी नीट बघितलं तर तुम्ही स्वतःला न्याय मिळवून देऊ शकता. पण मंडळी, आता आनंदी इतकं बोलून शांत बसते आणि म्हणते की यापुढे जर तुम्हाला काही मला बोलायचं असेल की माझी चूक झाली आहे, मी त्यांच्यावरती हात उचलला, त्याबद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. आत्ता मी तुमचं ऐकून घेईन. पण मंडळी, आता धनश्री तिथे काहीच बोलत नाही आहे आणि तिथून आता ती निघून गेली आहे. तर मंडळी, इथे आता आरती जी आहे ती आनंदीला म्हणते तू जे केलंयस ना आनंदी, योग्यच केलंयस. त्यावर आता आनंदी म्हणते की ते सगळं जाऊ दे. आता आरती म्हणत असते की पण नाही आनंदी, तुला काळजी घ्यावी लागेल. तू विद्याधर कसं आहे माहिती आहे ना. आनंदी म्हणते की आता तो विद्याधर माझ्या वाटेलाही जाणार नाही आहे आणि आरती ताई तू तर काळजीच करू नकोस. यापुढे जर तो पुन्हा माझ्या मुलांच्या, माझ्या नवऱ्याच्या, माझ्या वाटेला गेला तर ही आनंदी त्याला सोडणार नाही आहे. आणि तेवढ्यात ती म्हणते की आरती ताई ऐक ना, मालक साहेबांसाठी मी जी वस्तू आणायला सांगितली होती ती तू आणलीस का? तेव्हा आरती म्हणते की हो, आणली आहे. तर मंडळी, आता इकडे पुन्हा असं दाखवलं की मुलं मालक साहेबांच्या आजूबाजूला बसलेली असतात आणि ही आता बाहेर उभी असलेली शिल्पा आतमध्ये येते आणि म्हणते की पृथ्वी, बाळा किती वेळ तू असाच उभा राहणार आहेस? बाहेरून तू आलास, तुझ्या डोक्याला इतका मार लागलाय, तू आरामसुद्धा केला नाही आहेस. तुला खरं तर आरामाची गरज आहे आणि तू काही खाल्लंसुद्धा नाही आहेस. चल बरं, दोन घास खाऊन घे. किती वेळ असाच बसून राहणार आहेस? पृथ्वी म्हणतो की नाही आत्या, माझी ना खाण्याची सुद्धा इच्छा नाही आहे आणि बाबांना ह्या अशा अवस्थेत मी सोडून कुठे जाणारही नाही आहे. नाही जाणार आहे, मी इथेच थांबणार आहे. आता प्रांजल म्हणतो दादा अरे असं काय करतोस? जा ना, आत्या म्हणते ते थोडंसं खाऊन घे. काही खाल्लं पण नाही आहेस ना तू? त्यावर म्हणतो की नाही खरंच मला भूक नाही आहे आत्या, नको मला फोर्स करू. आणि आता ती मुलांना म्हणते की ऐका मुलांना, ॲटलिस्ट तुम्ही तरी चला. मिताली, प्रांजल, तुम्ही पण काही खाऊन घेतलं नाही आहे, असं रात्रभर इथे बसून कसं राहणार आहात तुम्ही? त्यासाठी ताकद नको का? चला बरं लवकर खाली खाऊन घ्या. आता ही पोरंसुद्धा नाही म्हणत असतात, पण हा पृथ्वी म्हणतो की नाही, तुम्ही जाऊन या, काहीतरी खाऊन घ्या, मग हवं तर इथे पुन्हा बसायला या. तर मंडळी, आता ही जी आहे ना शिल्पा दोन्ही पोरांना जेवायला घेऊन गेलेली असते खाली आणि तेवढ्यात आता ही जी आहे ना आरती ती इकडे वरती आले की मालक साहेबांच्या रूममध्ये कोणी आहे का, तसं आनंदीला वरती पाठवण्यासाठी, आनंदीला मालक साहेबांना भेटण्यासाठी. तर मंडळी, आता ही वरती येते तेव्हा पृथ्वी मालक साहेबांच्या शेजारी बसलेला असतो आणि आरती येते, दरवाजाला नॉक करते आणि पृथ्वी तेवढ्यात मागे वळून पाहतो. पृथ्वी धावत असते आणि म्हणते की तू इथे काय करतेस? आता ही आरती एकदम शांतपणे म्हणत असते की नाही, मला फक्त ते मालक साहेबांना बघायचं होतं, त्यांना भेटायचं होतं म्हणून आली आहे. आता हा पृथ्वी म्हणतो की नाही इथे मला कोणीही नको आहे, कोणीच नको आहे आणि मी आहे त्यांची काळजी घेण्यासाठी. त्यावर आरती म्हणते की बरं, आणि तो म्हणतो की तू आता आलीस ना तरी चालेल. आता आरती त्याच्याशी काही वाद घालत नाही आहे आणि तशीच खाली निघून बाहेर आली आहे. आता इकडे पृथ्वीसुद्धा जातो आणि मालक साहेबांच्या शेजारी जाऊन बसतो. तर मंडळी, इकडे दाखवलं की
आरती ही आनंदीला पुन्हा खाली भेटायला येते आणि आनंदी देवाजवळ प्रार्थना करत असते आणि तिने जी काही आता लव्हेंडरची फुलं आणलेली असतात आरतीने मालक साहेबांसाठी, ती फुलंसुद्धा आता ती मालक साहेबांच्या सोबत जवळ घेऊन जाणार असते आणि देवाजवळ प्रार्थना करत असते की लवकरात लवकर मालक साहेबांना बरं वाटू दे. आता आरती आल्यानंतर आनंदी म्हणते की काय झालं, कोण कोण आहे, कोण कोण आहे रूममध्ये, पाहिलंस का? आता आरती म्हणते की कोणी नाही आहे, फक्त पृथ्वी एकटाच आहे, पण त्याचा मूड काही बरा दिसत नाही आहे. म्हणजे मी तिथे गेले, मालक साहेबांना त्यांनी मला भेटूसुद्धा दिलं नाही किंवा बघूसुद्धा दिलं नाही आहे. लगेच तिथून बाहेर काढलं आणि मला असं वाटतं की त्याचा मूड इतका खराब आहे, तो तुला पण आतमध्ये जाऊ देईल किंवा भेटू देईल असं वाटत नाही आहे. आनंदी, मला असं वाटतं की तू आत्ता ह्या वेळेला नको जाऊस. आनंदी म्हणते की नाही, काही झालं तरी मला आता मालक साहेबांच्या त्यांना भेटायला जावंच लागणार आहे, काही झालं तरी चालेल. आणि मंडळी, आता हा पृथ्वी आतमध्ये बसलेला आहे. आरती आता वरचीवर आनंदीला सांगते की आनंदी नको जाऊस, त्याचा मूड चांगला नाही आहे, तो आणखीन चिडल्याने तर उगाचच वाद निर्माण होतील. पण आनंदी म्हणते की नाही आरतीताई, हीच संधी आहे, आताच मी त्यांना जाऊन भेटू शकते, आता नाही तर कधीच नाही. आणि ही बघ, ही फुलं जी मी तुला ह्याच्यासाठीच आणायला सांगितले जेणेकरून मालक साहेबांना बरं वाटेल. तर मंडळी, आता इकडे आनंदी जी आहे ना, ती आरतीचं अजिबात ऐकत नाही आहे आणि तिकडे मालक साहेबांना भेटायला आली आहे. आता पृथ्वीने मालक साहेबांच्या रूमचा दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आनंदी येते बाहेरून आणि तो दरवाजा नॉक करते. आता पृथ्वी म्हणतो की हिला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? आता त्याला असं वाटतं पुन्हा ही आरतीच परत आली की काय, आणि म्हणून तो पुन्हा घाईघाईमध्ये येतो आणि रागात दरवाजा उघडतो आणि म्हणतो की एकदा सांगितलेलं तुला कळत नाही आहे का? आणि समोर बघतो तर आनंदी असते. आता तेवढ्यात हा पृथ्वी एकदम शांत झाला आहे. आनंदीकडे बघत उभा राहिला आहे. आता आनंदीला असं वाटतं की पृथ्वी आपल्यावर नक्कीच चिडणार आणि म्हणून ती म्हणते की पृथ्वी, सॉरी, खरं तर मला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण मला एकदा एकदा मालक साहेबांना भेटायचं आहे, प्लीज नाही म्हणू नकोस. आता पृथ्वी आनंदीकडे बघतच बसलेला असतो आणि म्हणतो की हां, म्हणजे ये ना, येऊ शकतेस तू. म्हणजे काही झालं, कसंही झालं तरी तू त्यांची बायको आहेस ना, त्याच्यामुळं नवऱ्याच्या या अशा अवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये बायकोने नवऱ्याच्या जवळ असणं, त्याची काळजी वाटणं साहजिकच आहे आणि प्रत्येक बायकोने नवऱ्याच्या शेजारी असायलाच हवं. त्यात विचारण्यासारखं काय आहे? तेवढ्यात आता आनंदीला खूप मोठा शॉक बसला की चक्क पृथ्वी शांतपणे बोलतोय आणि तो मालक साहेबांना भेटू देतोय. आनंदी म्हणते की खरंच? खरंच पृथ्वी, मी येऊ का आतमध्ये? चालेल ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? पृथ्वी म्हणतो, मला का प्रॉब्लेम असेल? मी म्हणालो ना की तू त्यांची बायको आहेस. भले आम्ही तुझे नातं स्वीकारलं नसलं तरी तू त्यांची बायको आहेसच. त्याच्यामुळे तुला त्यांच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे. ये ना आतमध्ये, येऊ शकतेस. मंडळी, आनंदी आतमध्ये येते आणि म्हणते की थँक्यू सो मच पृथ्वी. मंडळी, तेवढ्यात आता आनंदी पृथ्वीला म्हणते की पृथ्वी, तुझी तब्येत कशी आहे? म्हणजे तू बाहेरून आलास, गुंडाने तुला मारलं, ते कळलं मला, बरं आहेस ना तू? त्यावर पृथ्वी म्हणतो की हो, बरं आहे आता. आणि मंडळी, आता आनंदी आतमध्ये येत असताना तिचा सोफ्याला धक्का लागणार असतो. तेवढ्यात तो म्हणतो, गं पडशील पडशील, सांभाळून, पुढे सोफा आहे. आता आनंदी फुडून तोडी ना आणखीन पुढे जाते. तिथे पण ते युगंधरने हिचं स्केच काढलेलं असतं, त्या स्केचला तिचा पुन्हा जाऊन धक्का लागतो आणि ती पडणार असते. तेवढ्यात पृथ्वी जातो आणि तिला पकडतो. मंडळी, आता इथे दाखवले पृथ्वीला आनंदीबद्दल प्रचंड दया वाटत असते, वाईट वाटत असतं ॲक्च्युली. खरं तर हा पृथ्वी चांगला आहे, मनाने चांगला दाखवला आहे, पण त्या विद्याधरच्या नाद्याला लागून कधी कधी येड्यासारखं वागतो. तर मंडळी, आता ही आनंदी तिथे थांबली आहे. तर हा म्हणतो की हे काय घेऊन आली आहेस? तेवढ्यात आनंदी म्हणते की फुलं आहेत, लव्हेंडरची फुलं आहेत. या लव्हेंडरच्या फुलाने माणसाचं मन शांत राहतं आणि म्हणूनच मी मालक साहेबांसाठी घेऊन आले. कदाचित या फुलांच्या वासामुळे मालक साहेबांना बरं वाटेल. त्यावर आता पृथ्वी म्हणतो की बरं ठीक आहे, मला तसंही माझ्या डोक्याची पट्टी चेंज करायची आहे, तर मी जातो आणि माझ्या डोक्याची पट्टी चेंज करून घेतो, तू बस त्यांच्या शेजारी बस इथे. आणि मंडळी, आता हा पृथ्वी आहे ना तिथून निघून गेला आहे, का तर आनंदीला आणि युगंधरला वेळ मिळावा म्हणून. छान दाखवला आहे हा भाग, म्हणजे तेवढा समजूतदार दाखवलं आहे त्याला. तर मंडळी, आता इथे आनंदी मालक साहेबांच्या शेजारी बसली आहे. ती फुलंसुद्धा तिने त्यांच्या शेजारी ठेवली आहेत आणि आता मालक साहेबांना म्हणत असते की मालक साहेब, तुम्ही काही व्यवस्था करून घेतली आहे? म्हणजे मी आंधळी आहे, इतके दिवस तुम्ही माझे डोळे बनून ह्या माझ्या कायम पाठीशी राहिलात आणि आता मला असं एकटीला सोडून ही अशी अवस्था करून घेतली आहे का तुम्ही स्वतःची? मला सर, तुम्हाला माहिती आहे का, मी आंधळी आहे या गोष्टीबद्दल मला सुरुवातीला खूप वाईट वाटायचं आणि माझं एक स्वप्न होतं की मला माझ्या नजरेने एकदा एकदा तरी मला हे सगळं जग बघता येईल, असं कायम वाटायचं. आणि नंतर तुमच्याशी लग्न झालं आणि तुमच्याशी लग्न झाल्यानंतर मला तुमच्या डोळ्याने अख्खं जग बघायला मिळालं. प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात आणि त्याच्यामुळे मला पुन्हा डोळे असावेत किंवा देवाने मला डोळे द्यावेत असं कधीच वाटलं नाही, कारण तुम्ही कायम माझ्या सोबत होतात, पाठीशी होतात. पण आज तुमची अशी अवस्था बघून मला पुन्हा एकदा आंधळ झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. आता मंडळी, आनंदी त्या मालक साहेबांचा हात स्वतःच्या हातात घेते, त्यांच्या हातावरून हात फिरत असते आणि म्हणते की खरंच मालक साहेब, तुम्ही शुद्धीवर या ना. मला आज आज माझ्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा अंधार उभा झाल्यासारखं वाटते. तुम्ही माझ्यासाठी खूप मोठा आधार आहात, माझे डोळे आहात तुम्ही. मी खरं तर आज खूप स्वार्थी झाली आहे, स्वार्थीपणाचा विचार करून हे सगळं बोलते. पण खरंच मालक साहेब, मला तुमची खूप गरज आहे. तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे.
तुमच्याशिवाय मी काही करू शकणार नाही आहे. आता ती खूप भावूक झालेली असते आणि तिच्या डोळ्यातले जे अश्रू असतात ना, ते तिने आता जो हात घेतला युगंधरच्या हातामध्ये, त्या युगंधरच्या हातावरती ते अश्रू पडतात. असा हा सगळा सीन दाखवला आहे. आणि मंडळी, आनंदी म्हणत असते की मालकसाहेब, मला यापुढे माझ्या डोळ्यांनी जरी कधी दिसलं नाही ना तरी चालेल, मला काही फरक पडणार नाही आहे, पण तुम्ही आयुष्यभरासाठी डोळे म्हणून माझ्या कायम सोबत आणि पाठीशी हवे आहात मला. आणि मंडळी, तिची अश्रू आहेत ना पुन्हा त्या युगंधरच्या हातावरती पडतात. असा हा खूप छान असा सीन दाखवला आहे. तर मंडळी, आता ही आनंदी युगंधरशी बोलत असता तिथेच त्याच्या बाजूला बसून असते, सकाळपर्यंत झोपलेलीच नाही आहे बिचारी. आणि सकाळ सकाळ ही शिल्पा येते आणि म्हणते की तू तू इथं काय करतेस ग? तुला एकदा सांगतेला कळत नाही आहे? मी तुला किती वेळा सांगितलं की युगंधरच्या आसपास सुद्धा फिरायचं नाही. तुझी एवढी हिंमत की रात्री येऊन तू इथे बसलीस. आणि आता ती आनंदीचा हात धरते, आनंदीचा हात धरून तिला ओढत बाहेर घेऊन चाललेली असते. आणि मंडळी, तेवढ्यातच काय गंमत झाली बरं का. म्हणजे हा युगंधर शुद्धीवर आलाय आणि त्याने आनंदीचा हात पकडलाय. आणि तो आनंदीचा हात पकडून म्हणत असतो की समिधा, समिधा कुठे जाऊ नकोस, तू इथेच थांब. आता त्याला असं, तो ग्लानीमध्ये असतो आणि त्याला असं झालं की ती समिधा आहे आणि समिधेचा हात म्हणून त्याने आनंदीचा हात पकडून ठेवलाय. आणि आता शिल्पाला खूप मोठा शॉक बसलाय. शिल्पा म्हणत असते की हिला हिला आता इथून बाहेर कसं काढायचं. आता तिचा नाईलाज झालेला असतो आणि त्याच्यामुळे तिने आनंदीला तिथेच ठेवलंय. आणि या युगंधरने आनंदीचा हात पकडूनच ठेवलेला असतो. त्याच्यामुळे ह्या शिल्पाच्या तळपायाच्या आत मस्तकात गेले. तिला ते अजिबात बघवत नाही आहे. आणि तिचं आता असं झालं की म्हणजे आपण काही करू शकत नाही आहे ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी. किती काही प्रयत्न केले तरी हे दोघं जण एकमेकांचा हात काही सोडतच नाही आहेत. आणि तिला प्रचंड म्हणजे रागराग झालेला असतो. आणि ती आता आनंदीला तिथे सोडून चालली आणि म्हणते की तुला मी सोडणार नाही आहे. काही झालं तरी तू ह्या युगंधरची पाठ सोडत नाही आहेस. आणि तर मंडळी, आता इकडे खूप मोठा असा आणखीन एक ट्विस्ट दाखवला आहे. ते म्हणजे हा विद्याधर आहे ना, तो शिल्पाला इकडे घेऊन आलाय पृथ्वीच्या रूमच्या शेजारी. आणि इकडे ही जी आहे आरती, त्या आता पृथ्वीच्या बेडवर बसलेली असते आणि झोपलेली असते ॲक्च्युली. आणि हा पृथ्वी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे. आता नक्की हा सगळा काय प्रकार झाला आहे कळलं नाही आहे, कारण हा प्रोमो दाखवला आहे. पण कदाचित हा पृथ्वी टेन्शनमध्ये असताना किंवा ड्रेसिंग करत असताना ही आरती त्याच्या मदतीला गेली असणार आहे आणि तो सगळा प्रकार घडला असेल. पण आता हे सगळं बघून आहे ना, विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आणि तो लगेच जातो आणि शिल्पाला घेऊन येतो आणि म्हणतो की ताई, हे बघ, तुझ्या पाठीमागे ह्या घरामध्ये काय चालले ते बघ. ह्या दोघी बहिणींनी या घराला अख्खा नागिनीसारखा विळखा घालून ठेवला आहे. आणि बघ ना, इकडं त्या तुझ्या भावाला आणि इकडं पुतण्याला, दोघांना सुद्धा दोघी कशा बिळगून बसल्यात त्या. आता तुझ्या हातातून सगळं काही निसटून जाणार आहे. आणि तो पुन्हा आता हा जो विद्याधर आहे ना, शिल्पाचे कान भरण्याचा प्रयत्न करतोय, तिचे कान भरतोय. आणि आता ही शिल्पा म्हणते की नाही नाही, मी असं होऊच देणार नाही आहे. आणि आता ही शिल्पा म्हणते की आता काहीतरी करावंच लागेल, ह्या दोघींना चांगला धडा शिकवायची वेळ आली आहे. तर मंडळी, आता ही शिल्पा आणि विद्याधर दोघं जण मिळून आनंदी आणि आरती ह्या दोघांच्या विरोधात खूप मोठा असा काहीतरी प्लॅन करणार आहेत. आता नेमकं सगळं काय घडणार आहे, कसं घडणार आहे, सगळं काही आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा मालिकेचा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं की आता विद्याधर आणि आनंदी आणि इकडे पृथ्वी आणि आरती ह्या चौघांना वेगळं करण्यासाठी विद्याधर आणि ही शिल्पा आणखीन कोणतं नवीन कटकारस्थान करणार, कोणता प्लॅन करणार आणि या सगळ्यामध्ये पृथ्वीची काय रिॲक्शन असेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा.